बरेच लोक इंडियामध्ये तरी वेट लॉससाठी व्हीगन डाएट फॉलो करतात. खरंच उपयोगी आहे का? तुम्ही जस्ट बाय बिकमिंग व्हीगन किंवा मी नुसतंच आता हे सगळं बंद करून आपोआप माझं वजन कमी होणार आहे अशातला भाग नाही आहे. तुम्ही व्हीगन झाल्यावर पण यू स्टील नीड टू वर्क ऑन बिंग इन अ कॅलरी डेफिसिट, की म्हणजे तुम्ही आता मी व्हीगन आहे म्हटल्यावर मग मी शेव आणि भजी असं सगळं व्हीगनच पदार्थ भरपूर तळलेले वगैरे. अदर दॅन दॅट काही जणांना जसं IBS ज्यांना असतं, तुम्हाला इरिटेबल बावेल सिंड्रोम असलं तरी सुद्धा त्याच्यात अनेकदा असं होतं की तुम्हाला दुधातली साखर जी आहे ती पचवता येत नाही, किंवा तुम्हाला दुधातले काही प्रोटीन्स असतात ते सुद्धा पचवता येत नाही. आणि म्हणून त्या कंडिशनमध्ये सुद्धा आम्ही कधी कधी सांगतो की दूध जरा थोडे दिवस बंद करा आणि बघा बरं वाटतंय का. तर व्हीगन डाएट म्हणलं की बऱ्याच लोकांना प्रोटीन कुठून घ्यायचा हा प्रश्न येतो. सो मग अशा वेळेस प्रोटीनची कशी काळजी घ्यायची? हे बघ, व्हीगन डाएट जरी असलं तरी तुम्ही त्याच्यात कडधान्य डाळी हे खाऊ शकता त्याच्यातनं, किंवा इवन नट्समधनं सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळत असतं. सो तुम्ही त्या सगळ्यांना यू कॅन मेक इट युअर सोर्स, की त्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. टोफू आहे ब्युटिफुल प्रोटीन, म्हणजे टोफू किंवा सोयाबीनमधनं जे सोया नगेट्स चंक्स असतात तसं पण त्यातनं पण तुम्हाला प्रोटीन व्यवस्थित मिळू शकतं. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही व्हीगन झाल्यावर तुम्हाला प्रोटीन कमी पडणार आहे.